सुनीतीचा मुलगा त्याचं नाव ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा त्याचं नाव उत्तम. एके दिवशी उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन ध्रुव बसलेला. ध्रुव बसल्याच्या नंतर बापानं मांडीवर घेऊन बसलाय बाप पोराला. पर सावत्राई जवळ आली. भक्तीबाई ग, इथं बसण्याचा अधिकार फक्त माझ्या लेकराचा आहे, माझ्याच लेकराचा अधिकार आहे आणि इथं येऊन बसला माझा सवतीचा मुलगा. ध्रुवाला उठवलं बापाच्या मांडीवरनं. ध्रुव रडायला लागला. त्या सावत्राईनं सांगितलं, तुला जर या मांडीवर बसायचं असेल ना तर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तरच तू या मांडीवर बसू शकतो, अन्यथा बसायला तुला अधिकारच नाही. या ध्रुव रडत रडत आईकडे गेला, सुनीतीकडे. सुनीतीला सांगायला लागला, आई अगं मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो पण लहान्या आईनं मला उठवलं ग, लहान्या आईनं मला उठवलं. का रे बाळा, काय म्हणले तुझी लहानी आई? लहानी आई सांगत होती जर तुला या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तर तू इथं बसू शकतो, अन्यथा तुला बसता येणार नाही. ही जागा माझ्याच लेकराची आहे. आई माझ्या बापाच्या मांडीवरनं माझ्या सावत्राईनं माझ्या लहान्या आईनं उठवलं. आई मला बसायला अशी हक्काची जागा भेटणार नाही का ग? मी बापाच्या मांडीवर बसू शकत नाही का? माय रागारागात रडता रडता पोराला सांगितलं, बेटा तुझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतं म्हणून सावत्राईनं उठवलं. अरे जा जा त्या जगाच्या मालकाकडे आणि त्याच्याकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवानं माईला विचारलं, आई जातो ग देवाकडे, पण देव कुठं भेटणार आहे? निघ म्हणले अरण्यामध्ये शोध देवाला. कुठेही मलाही माहिती पण शोध, भेटला की त्याच्याकडनं जागा मागून घे. महाराज ध्रुव अंतकरणापासून देवाची भक्ती करतोय, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करतोय. नारद महर्षींनी बघितलं पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना 5 वर्षाचं लेकरू, 5 वर्षाचं लेकरू एवढ्या अरण्यामध्ये फिरतय. नारद महर्षी जवळ आले, विचारलं, बाळा कोण आहेस तू? म्हणले, मी ध्रुव. इथं काहून फिरायलास? मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, माझ्या लहान्या आईनं मला उठवलं. लहान्या आईनं उठवलं. मी माझ्या माईला सांगितलं माझ्या बापाच्या मांडीवर माझ्या लहान्या आईनं बसू दिलं नाही. आई मला हक्काच जागाच भेटणार नाही बसायला. तर माझ्या माईनं सांगितलं, अरे तुझ्या बापाच्या मांडीवर तुझी लहानी आई उठवू शकते, पण जगाच्या मालकाची मांडी माग, तिथून तुला कोणी उठवणार नाही. महाराज 5 वर्षाची लेकराची भक्ती बघून नारद महर्षी सुद्धा मोहित झाले. नारद महर्षी म्हणत होते, अरे लई लहान आहे बाळा, घरी जा म्हणले. अरे जपी तपी संन्यासी साधू पूर्ण आयुष्य खर्च करतात, त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही. तू 5 वर्षाचा बाळक, तू काय भगवंताचं नामचिंतन करणार आहे? जा म्हणले घरी. त्या 5 वर्षाच्या लेकरानं सांगावं, बाबा जोपर्यंत मला भगवंत दर्शन देत नाही तोपर्यंत माघारी जाणे नाही. जीव गेला तरी चालेल पण भगवंताची प्राप्ती करेल, मगच जाईल. किती वर्षाचं पोरग आहे? किती वर्षाचं माय? 5 वर्षाच्या लेकराला भगवंताला भेटण्याची आशा आहे, अपेक्षा. 5 वर्षाच्या लेकराला वाटतं जर भगवंत भेटत नसेल तर अरण्यात फिरेल, पण भगवंत प्राप्ती करूनच जाईल. 5 वर्षाचं पोरग आणि 75 वर्ष ना म्हातारा काटकेलदार मा उभा राहत. मग कोणले मोठं म्हणशात तुम्ही? नारद महर्षींनी सांगितलं, बेटा तू लई लहान आहे, घरी जा. म्हणले, अजिबात नाही, भगवंताची प्राप्ती करायची. नारद महर्षींनी नेम सांगितलं, बाळा तुला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नियमाचं पालन करावं लागेल. तिथं सुद्धा नियमच सांगितले भगवंताच्या प्राप्तीचे. हो, नियम असे सांगितले, तुला 1 वेळचं जेवण करावं लागेल, 1 वेळ उपवासी राहावं लागेल. पुढे जाऊन अजून नियम बदलला. मग पुढे जाऊन 2 वेळचं जेवण करायचं नाही, तुला पाला पाचोडा खाऊन दिवस काढायचा. पाला पाचोडा ही काही दिवसाच्या नंतर बंद केला. फक्त श्वास घ्यायचा आणि श्वासावर तुला तप करायचंय. महाराज इथपर्यंत तर ठीक होतं, पण पुढे जाऊन नारद महर्षींनी सांगितलं, आता श्वास घेणं सुद्धा बंद करावं लागेल. श्वास घेणं तो सुद्धा थांबव, तो सुद्धा उपवास. ध्रुवानं श्वास घेणं थांबवलं. भगवंताला दया आली, अरे असा कोणता भक्त आहे माझा की आता मला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतोय. देवादी देवांना त्रास व्हायला लागला. जेव्हा माझा जगाचा मालक येऊन उभा राहतो अरण्यामध्ये, अरण्यामध्ये येऊन उभा राहतो. 5 वर्षाचा बाळ तप करतोय, नामचिंतन करतोय आणि भगवंताने येऊन त्या लेकराला सांगितलं, बाळा तू श्वास तरी घे रे. त्या 5 वर्षाच्या लेकरांना सांगावं, जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत आता काही करणे नाही. 5 वर्षाचं पोरग बरं. भगवंतानं सांगितलं, अरे बाळा मीच देवा, ज्याची आराधना करतोय, ज्याला बोलवतोय तो तुझ्या समोर आहे.
हो. आणि त्या बाळानं भगवंताची स्तुती केली महाराज, भगवंताची स्तुती. जसं माझी कुंती माता देवाची स्तुती करते, हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती केली त्या भगवंताची आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. आता देवाला सांगितलं, देवा तुला भेटण्यासाठी आलोय, तुला प्राप्त करण्यासाठी आलोय. म्हणले येण्याचं कारण काय? तर त्या 5 वर्षाच्या लेकरानं सांगितलं, देवा मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो, माझ्या सावत्र आईनं माझ्या बापाच्या मांडीवर उठवलं, माझ्या माईनं सांगितलं जा जगाच्या मालकाकडे अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. माझ्या भगवंतानं ध्रुवाला अशी जागा दिली की जिथून आजही त्याला कोणी उठ म्हणत नाही. तो म्हणजे चांदण्यांमध्ये एक चकाकणारा ध्रुव तारा आहे ना, हो, त्या ध्रुवाला अशी जागा दिली माझ्या जगाच्या मालकानं की तिथून त्याला कोणी उठ म्हणत नाही. महाराज प्राप्ती झाली. काय केलं माया हो? रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन. म्हणजे नामचिंतनाची ताकद अशी अंतकरणापासून जर भगवंताचा दावा केला तर भगवंत आपल्याला नक्कीच दर्शन देतो. अजून सांगेल, एका उदाहरणावर कोणती केस जिंकता येत नाही, एका पुराव्यावर. म्हणून अजून दुसरा पुरावा सांगतो. कदाचित माझ्या कीर्तनातून तो आवर्जून सांगायचा पुरावा आहे. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो. जातीनं भिल्ल समाजाची एक शबरी, भिल्ल समाजाची शबरिया. जातीपाती सांगायचं मला अजिबात आवडत नाही, कारण जातीपातीचा परमार्थ मी करत नाही आणि आयोजकांनी सुद्धा जातपात ठेवली नाही. बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आमचे कीर्तनाचे जे आयोजक आहे त्यासने बी जातपात ठेवली नाही शे. आडे ना, आमच्या सावत्र माईंचाही फोटो आहे इथं, राजे छत्रपती शिवरायांचाही फोटो आहे, हो, महात्मा ज्योतिबा फुलेंचाही फोटो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो आहे. याला म्हणावं सर्वधर्म समभाव. आणि तिघही लोकांचे एवढे उपकार आहेत का आपल्यावर? ते तिघांचा फोटो आहे ना, तिघही लोकांचे असे उपकार आहेत का? ते जर आले नसते, पहिले तर ज्या मायचा मोठा फोटो दिसतोय ना, ती माय जर कदा राहिली नसती तर तुम्ही आता कीर्तनाला आले नसते माया. बरोबर आहे ना? त्या माईचे उपकार आहे. हा, आणि इथं सगळ्या धर्माचे मतलब सगळ्या जातीचे एकत्रित बसू शकतायत. सगळ्या जातीचे एकत्रित येऊन बसताय, एका ताटात जेवताय. हे जर एकत्रीकरण केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्त्री जातीला शिक्षणाचा अधिकार दिला सावित्रीमाईंनी. सपोर्ट अजून पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही सपोर्ट. आणि अजून एक फोटो आहे, तो फोटो जर का ते जन्मालाच आले नसते ना, राजे छत्रपती शिवराय जर जन्माला आलेच नसते तर आपण आता तुम्ही अशा लंब्या टोप्या घाली बसलेत ना काका, या टोप्या अशा नाही राहत्यात, गोल राहत्यात. आता तुम्ही तात्या बापू, आता आपला नाव आहे सुभाष, ताराचंद, भिका, आप्पा, तात्या असा नाही राहतो आपण. रफिक भैया, सुलतान भाई, तुम्ही बहिणी जोन, हो, सरला ताई, संगूमाय, गंगूताई असे नाही राहतात. सकीना भाभी, बेकार राहत दे. पण राजे जन्माला आले म्हणून मंदिरातले देव आपल्याला दिसत आहे. नाहीतर हो, सांगतो तुम्हाला, देशासाठी पर्वा न केली तनाची, देशासाठी पर्वा न केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी पर्वा न केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता, शिवबा जर का जन्मला नसता
मध्ये परमार्थ केलेला नाही महाराज, सगळ्यांच व्यवस्थित. हा, तसं मला जातीपातीचा परमार्थ आवडत नाही, पण तुमच्या परिचयासाठी सांगावं लागतं. शबरी माता जातीनं भिल्ल समाजाची आहे. हा, भिल्ल समाजाची शबरी माता. पण माता ऋषींनी सांगितलं, बेटा या अरण्यामध्ये जो भेटायला येईल तो जगाचा मालकच तुला भेटायला येईल. फक्त गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून वाट बघत होती 82 वर्षाची होईपर्यंत. आणि 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेल्याच्या नंतर लखनजीला सांगताय, भैया लखन, अरे चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखन जी ने कह दी बात, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. प्रभू रामचंद्र सांगतात, अरे ती 14 वर्ष वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करत नाही, जी 82 वर्षाची होईस तोवर वाट बघते त्या माईची गोष्ट करायलो बाळा. शबरी माईच्या कुटियाच्या समोर गेले. शबरी आई वाट बघत होती, कब मेरे राम जी का आवन होगा, कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. बाग में मैं जाऊंगी कलिया चुन लाऊंगी, अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. फूलों की ताली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पवन होगा. आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पवन होगा. वाट बघत होती माय आणि जगाचा मालक लखनजीला घेऊन कुटियाच्या समोर. शबरी आईला भगवंत भेटला, पण गुरुजींनी अगोदर सांगितलं होतं जगाचा मालक तुला भेटायला येईल बेटा, पण रिकामी कामं करायची नाही. करायचं असेल तर फक्त भगवंताचं नामचिंतन कर, इथं दुसरं कोणी परपुरुष येणार नाही. शबरी आईनं रात्रंदिवस नामचिंतन केलं आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. भिल्ल समाजाची शबरी. मला जात आवडत नाही सांगा ना, पण तुमले पटांसाठी सांग राहिलो. आदिवासी समाजने बिचारी शबरी माय. पण लहानपणी बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे कावण बांधून ठेवले बेटा, तू लग्न करायचंय ना, तू लग्नाची पंगत द्यायची म्हणून जनावर बांधून ठेवले आहेत. बाबा माझं लग्न जर करायचं असेल तर तुम्ही एवढे जनावर मारणार लोकांना खाण्यासाठी. म्हणले हो बाई, एवढे जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. घरातून पड काढली माझ्या शबरी आईनं. भिल्ल समाजाची शबरी. पण मुक्या प्राण्यावर दया बघा ना. हो, जातीनं भिल्ल समाजाची, पण जर जनावर मरत असतील तर मला लग्नच करायचं नाही. म्हणजे जनावरवर सुद्धा दया करणारी भिल्ल समाजाची शबरी. मटन माझा खाओ नाही वा असं कोणले वाटणं. हो बहिणीच, मटन मासा खावण्याचा भिल्ल समाजाची शबरी माय. काय दया असं महाराज. हो, तुमले जातीपातीनं काही काशले बोलतात का, आम्ही कानी या जात ना, आम्ही कानी त्या जात ना. म्हणा देवण्याची जिराई कानी जातपात करणारच नाही. आम्ही असं मोठी जात नाहीत. आम्ही कोण घरनं पाणी पितच नाही. असं का मोठी जात नाहीत, कोण घरनं पाणी पितच नाही. पोरा 35 वरीस नाव घ्या लगीनच वय नाही तर काही करलंय ना, कोणती होती काय होती अशी जिरणी काय नाही. मग लोक सांगत का बाप्पा तुमले कोण घरनं पाणी चाले नाही. आई बहीण ते हात दूध काय बात काय राहते खावाडी असते. हा बघ कवय मान खाली घालीन सांगतो त्या आधी मोठला मग वही राह ना, मग कवय काय रोग गेला तुले. जातीपातीला लईच महत्व देतात काही लोक. अरे माझे तुकोबाराय सांगतात, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड. काय त्याची टिंब प्रसवली. शिवी घातली. जातीनं ब्राह्मण असेल भक्त असेल तर तुकोबाराय शिवी घालतात. पण जर वैष्णव असेल तर धन्य त्याची माता. कारण मुक्या प्राण्यावर दया करतो माळकरी असल्यावर. बरोबर आहे का नाही. हो, शबरी मायले वाटणं जनावरे मरायला नाही पाहिजे. हो, भिल्लीन होती बिचारी, भिल्ल समाजनी होती तरी जनावरे मरायला नको असं तिले वाटे. आणि आपण स्वतःले मोठली जात ना म्हणणारा मालकाने ठेसा मग काड्या टाकासा ठेसा सवाद देत नाही. हल्ला तू फाशी लेन मजा राही. ओ ठेसा मग काड्या रोगारनी बाटली पिली आणि आराम करतो. मालकान ठेसा मग काड्या टाकासा ठेसा सवाद देत नाही. उल गेल वावर
काही लोक जातपात देखतस आदिवासी समाजनी बाईनी भगवंतानी प्राप्ती करली नाही आणि तुम्ही आको सांगत आदिवासी इथला सोपान सरळ नका समजत जाऊ त्यासने इथला समजदार कोणी नाही राहतस इथला नम्र लोक राहतस ना ते आम्ही प्रत्येक कीर्तन माय सांगत हो फक्त आपले काही लोक ना भाव कळत नाही काही लोक ना भाव काय राजने आपण समजतात काहीच आमनाकडे साखरी भागात म्हणजे आमनाकडे बी मधमास तुम्हाला बी नामना मधमा साखरी बाग मा एक गाव शे ते पाशे पारधी लोके लावऱ्या वगैरे पकडतस ना त्या प्रवीण बाबा माऊली बाबा त्या लावऱ्या बिवऱ्या धरतस लावऱ्या धरणारा लोके पण कृष्णा माऊलीला भेटणार ना माऊलीच ना एवढा प्रभाव पडणार त्याच नवर त्या लावऱ्या ते तूर धरणारा सुद्धा माडकरी वी घ्या हा गुरुकृपा आहे महाराज कृष्णा माऊलींच्या हातून माळा घातल्या पण बिचारा त्यासनी भाषा वेगळी पण त्या आयराने बोलतच त्यासना भाव इथला चांगला राहतस फक्त त्यासले मानपान देता येत नाही त्या माऊलीले सुद्धा सांगा टाइमले सांगित गुरुजीना कितला आदर करायला पाहिजे आपले चांगलं माहिती गुरुजीना ते काही माळ घालेले त्यासना मनमा आदर बी होता फक्त बोलान टाइमले त्या गुरुजी सुद्धा असं सांगित ए गुरुजी चाल रे आमना घर चाल रे गुरुजी बोलणं कसं काय ना अंतकरण भाव महत्वाना येतस त्यासना भाव इथला शुद्ध राहतस ना हो आसपारती लोके पण इथला शुद्ध अंतकरण राहतस ना त्यासना गावामध्ये जर कीर्तन होस ना बाबा दशक्रिया विधी राहो आवाज थोडा कमी करा त्याचा आवाज कमी करा दशक्रिया विधीने कीर्तन राहो कोणा बारसाना कीर्तन राहो त्या डायरेक्ट फोन नाही करतस त्या पहिले कीर्तनासाठी गाव भरबट्टा बाया माणसे अख्खा मीटिंग करतस त्या आणि मीटिंग मा बडा ते विचारतस आपले कीर्तन ठेवणं शे कोण कीर्तन ठेवानं मग ते एक महाराज नाही का कीर्तनात वारले होते ते ताजुद्दीन बाबा ते बाबा वारल्याच्या नंतर तिथंच दशक्रिया विधीचं कीर्तन माझं ठेवलेलं होतं त्या गावामध्ये त्याच गावामध्ये बाबा वारले होते मन पहिलं कीर्तन होई झालं होतं पण दुसरं कोणीतरी म्हातारा वारणा माते त्यांना दशक्रिया विधीनं कीर्तन ठेवणं होतं त्यासले भाव इथला चांगला आहे पण बोलानं थोडं तारतम्य जास पण बोलण्याकडे ध्यान देऊन काही लोक ना भाव जरा वेगळा राहतस माल फोन करा ए महाराज का रे महाराज म्हणता काय अरे बठा लोके सांग ना तुला कीर्तन ठेवा ना तू ही शिका रे म्हणता चांगली भीतीले भू म्हणावं ए महाराज ए ऐक रे ये रे तू ते साला अन्य गावण्या बट्या बाया सांगरा ना त्या भुऱ्याला बोलायले साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते हे भुऱ्या महाराज चाल रे ये रे साला त्यांनी मायना बट्या बाया सांगरा त्या भुऱ्याला बोला अरे ते सांगत बी मस्त साला आणि नाचत बी मस्त हो तारीख देऊ नको पण इथला कोण काढ नको म्हणतो पण विनोद वजा करायचा त्यांचा जो अंतकरणातला भाव असतो तो लय शुद्ध असतो महाराज बरोबर आहे की नाही म्हणून काही लोक जातीपातीला बघतात जातीपाती नका बघू अंतकरणातला भाव बघा चोखा मेळा सुद्धा सांगतात ना उस डोंगा परी रसन वे डोंगा अरे काय भुलेला सिवरली या रंगा नदी डोंगी पर जले न वे डोंगा काय भुलेला सिवरली या रंगा उस डोंगा परी रस नोव्हे डोंगा काय भुलला सिवरली या रंगा चोखा डोंगा परी भाव नोव्हे डोंगा काय भुलला सिवरली या रंगा अरे वरचा रंग बघून काय विश्वास करता अंतकरणातला भाव बघा ना जातीपाती काय बघण्यापेक्षा अंतकरणाचा भाव जातीने भिल्ल समाजाची शबरी पण भाव काय होते सांगतो 2 मिनिटात कीर्तन संपवेल आदिवासी लोकांना कमी समजायचं नाही जातीपातीवर जाऊ नका त्या लोकच इथला आपण समजदार कोणीच नाही शेतच कारण त्या लोकच आबागोबाज नाही येराने कितल्या गलाडा व्हायला आहेत ना कोणा बी भाव बनणार आहो का जात ना राहो कोणा का गरीब ना पोऱ्यान लगीन जमीन आकारा का नाचतच त्या बरोबर आहे ना हो आपल्याला बोलवलंच नाही त्यांनी तुझी लग रे हो तू छेट रे आदिवासीच मग असं देखा एखादा जवाई ऋषीच नाही उभा आहे असं देखील का तो जवाई कथा काय झोपिले त्याला माहित पडत नाही आणि आपला जवाई पंगत चालत अशी मंडपान जवाई असा घरघरात फिरत सासरा विचारत का भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही मला कोणी सांगितलं नाही तू का रे आई पंगत चाल राहिली तुला का पुटीन पाठा बांधा का तू चेंद्राय बुक्या बुक्या लंबापूर जाशील तू मला कोणी सांगितलं नाही इथलं वायबर पण काय ताटारास काय लोक काही समजत नाही माझे अरे साधा आणि सोपं बनीन जगो माणूसनी इथलं साधं जगो ना
सासरवाडी मा असं वाटायला पाहिजे मन जवाई महिना माका फेरी मारे ना मग असं राहायला पाहिजे जवळ. बाकी ना जवळ इथला ताटावाला राहता ना सासरा सांगतेस नका पाहुणा आम्ही ना 15 दिन जायरो ना देव करायला तसाच का. साधं सोपं जीवन जगो. हो आदिवासीच मग बँड वाजाना चालू आहे ना का नाका नाचताच त्या आपला लिहात तरी ओढो या गर्दी मा येतात तर टेन सांगतं मला नाचता येत नाही तू चेट रे वाडे जागा नको आठवलं तू खरं काय त्यातले काय घेणं देणं नाही. महाराज कितला भारी बँड आहे का हलका बँड आहे फक्त वाजायला पाहिजे. अरे बँड नाही नुसतं दपडा का ठोकेत ना तरी नाचतात बिचारा त्याला काही दाबा गोबा नाही नुसतं दपडा ना चाल वाजा पण अडिंकीसने लगे नाचताना चालू. साधा आणि सोपं जीवन त्याच ना मग एखादी नवर देऊन माय रुसताना तर केले का बहिणी सोड हो नवर देऊन माय असेल पुन्हा बोलतो राज बहिणी सोड मी नवर देऊन माय पाचीली मरजा नवर देऊन माय म्हणजे जेडा लागे ना तुम्ही पहिला किडा पाडे त्यामुळे त्याचे नवर देऊन मायले नवरी मायना पाय पडणं पडाय ना. मला खोबरान वाटी तरी लाई का आहे रे खोबरान वाटी देवनी असं बरोबर आणा का नाही आता नवरीने माय वजन मरा नाही ताई चला काय घ्या ना थांबा नंतर शेवटच्या पंक्तीत जेवूया बरोबर जिरावत म्हणा देव. आपण सांगत त्या बाया जरी येराले गाया बी दिली ना तरी वादविवाद नाही तीच ना कधीच नाही येरावर सुटीले तिच्या तरी राग रुसवा नाही. आणि आपल्या बाया जर कधी ती एखादी सुनबाई अशी चहा वाटस ना असा ते तुम्ही बसलेत असा लाईन माने कथा बसलेत आता मागला एखाद वेळेस मागली बाई चहा देवायचा हाय बाजू मानेल जर लेट घ्या ना चहा नको माय त्या चिकनी ले दे का तू 1 मिनिटा मग मरीच जाशी तू आता एक होता मुक्ती जाशी आता पाय पड राही सुनबाई नवीन आहे पाय पड एखादा मागे राही गे मग धीर जर येईना तुला पाय शिलगाय ना ते राखेल टाकी ना धीर पाय पडाले का लेट नको माय त्या चिकनीला पाय पडव मला नको उभा कितला वायबार धंदा आहे तेवढं बरं आहे आपण मालेगाव मताच्या बाया नाही देते पता ना सावराय कोण बरेल घर माझा ती गाली आता 90% असतील बापला. येरारली गाया दिले तीच बिचारे आदिवासी बाया त्यांना गर्व लक्षात आहेत हो. आणि त्याच नाही ना गाणा बी देऊ ना लगीन मा बी देऊ ना गाणा म्हणतील बिचारे लगीन मा बी उठरा हनुमान तुला माणसं लगीन निघर ना नेवता तुला देणार मी गाणं चाल बदलाय टाकेल उठरा हनुमान तुला मानस लगीन निघर ना नेवता तुला देणार बरोबर आहे गाणे लगीन मा सुद्धा देवना गाणा आणि आपला तुम्ही स्वतः चांगली जात ना म्हणणारा तुम्हा गाणा कोणी टाकी अंगण माखाड शिलगाय दिसू येतला राखेल टाकीने कोणी टाकी अंगण माखाड बाण सोडून यंदा राहू द्या ती काढली उपाडीत दिसून त्या आदिवासी बाया देवना गाणं म्हणते आणि आई माझ्या कोणी टाकी शिलगाय तिथं राहू द्या आणि यंदा आई का वय जाणार उपाड्या का वय येत ना त्या येरारले गाया दिल्या तीस माऊली बाबा येरारले गाया दिले ती त्या बाया हो त्या देवल्यावर जाते डोकावर पापडीच ना ते टोकलं भरेल कुरडाईस ना टोकलं भरेल रास हो त्या नव्या साड्या नेसेल त्या वारा वादळ पहिला पाणी सुटतोय लग्न राहतं त्या साड्या नाऱ्या उडतीस आणि त्या पापडे नारा उडतस आणि त्या येरायला सांगते लय नाही का पापड लय नाही काही फिरणी माये वय न ये माये लहानी बिनाला आयलं कधी फिरणी वय न ये शेका काय राग रुसवा काय संबंध नाही मला माऊली बाबा आणि तुम्ही स्वतः चांगली जात ना म्हणणार नको माय त्या चिकनीच ना पाय पण हो बा ती चिकनी लेची आधी माल नको माय काय गो तू अर्धा मिनिट मग उपडीच जाशी अरे काय वायबार धंदा धरलेले एक बाई ती नवर देऊन माय लगीन मा ऋषेशनी पटेल होती मंडप मा
म्हणतात ताई खायला ना. नाही म्हणे महाराज मला नाही खाणं म्हणे. म्हणता का बरं? म्हणे मी नवर देऊन मायशी. म्हणता मग काय झालं? म्हणे मला कोबरान वाटी तरी लायका. म्हणता येडी दकास रे भाऊ. 10-15 तोळा सोनं होतं अंगवर, 10-15 हजारनी साडी नेशेल होती आणि 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल दिला बाणर सोडत नाही. जगण्याची पद्धत बदला, तरह बदला महाराज. जीवन एवढं भारी आहे ना, तुम्ही एकमेकांकडनं अपेक्षा ठेवणं द्या सोडून, अपेक्षा ठेवणं सोडून द्या आणि एकमेकांवर राग करणं सोडून द्या. इतकं भारी जीवन आहे ना महाराज. आणि तुम्ही सांगत ना एखादा निसबी भेटस आविष्कार दादा साहेब मनात येईल तुमले या गोष्टीचा अनुभव जास्त होईल. एखादा डोकं लावणारा उन्हाना त्या दर्शनावर माटी टाकी देऊ. मला एकनी काय कर बाबा तारीखच बसणे नाही. त्याने जी तारीख होती ती तारीख म्हणे खाली नाही होती. त्याला म्हणतात दादाश्री. आणि म्हणत तत्वच असं मी बोलताना म्हणत जर कधी दाखला घेऊ तर दादासाहेब दादाश्री आईश्री म्हणतो मी. कारण आपलं चांगलं बोलणं म्हणजे सरळ सरळ आपला मायबापनं नाक उंच करणारास. कारण आपण कोणले बी पद्धत दिसणे जर बोललो तर कोणी बी सांगास काय वय नाही भो पोऱ्यानं, काय मायबापना संस्कार होते बरोबर आहे की नाही. आपलं चांगलं वागणं म्हणजे आपला मायबापाचं नाव निघ नाही ते आपण जर गले पते कोणले गाया देत फिरणं लोक सांगते कंपनीच करावं भाऊ माल जरी इथला गंध आहे ते नेमकं माले फोन करा म्हणे महाराज तारीख लिहा. म्हणतो भाऊ ती तारीख खाली नाही शे. त्याने काय करत तारीख खाली नाही म्हणेश नाही. 10-15 बेवडा दारू प्याल 2-3 हजार रुपया ती दिना कटबन पिली नाही त्यासना जोडे बटना लावा म्हणे रवी किरण महाराजले फोन. माऊली बाबा मला फोन लाई दिना. अरे कार्यानी भाषा लगून जाऊ द्या माले गाया सुद्धा दिण्यात त्यांनी कटबन बरं. आता म्हणे माया बहिणी बसेल मला उघडी भाषा मग सांगता यावं नाही म्हणे. मायना सुद्धा त्यांनी विचार कराने बहिणीसना विचार कराने एकदम उभाटी नाकली गेलं. त्याने गाया देवाय घ्यात. त्याला म्हणता भाऊ तुने गाया देवाय घ्यात का मी काही बोलू का तुले काको बोलणं म्हणे. मी इतकं बोल राहिलो तरी सुद्धा आखो बोलायला लागला ना म्हणे. आखो गाया द्यायला लागल्या. आखो 2-3 मिनिटं गाया दिली ना. त्याला म्हणतं तू ना आपट ना का मला सांगेस फक्त एक शब्द बोल. नाही म्हणतं बोलू का म्हणे. काय सांगस म्हणे. म्हणतं भाऊ तू म्हणे माईवर ते गाई दिनी म्हणे. हा म्हणे माय मर जायले म्हणतं भाऊ मी मायना प्रेम ना उपवाशी माणूस आहे. मला मायनं प्रेम नाही शे. असं कर मनमाय जोडे जावानं शक्य नाही कारण मनमाय मरी जायले. मी तून मायलेच मनमाय मानस आणि तुला काम येतात आज मोडले भाऊ. नालायक वर्ष लागायला नाही चालत ना त्याला त्या भाषा मग समजा ना पडत बरोबर आहे की नाही. जीवन जगाने पद्धत बदलाय टाका. नालायक वर्ष आपण कसा नालायक व्हा ना. हा आबरूदार माणूस नाही आपले आबरू समायन राव. विठ्ठल विठ्ठल आवाल भेटणार ना पकवान कितलं खाऊन काय खाऊन निघता तेल निघत खास ना म्हणून आज तर सवय जायची. कितलं सांगून काय काय सांगू कारण लोक इथला बाहेर येतं मी सहज बोल राहिलो तरी अशी राहणार. हा असा लोके राहणार का म्हणा चित लागस पोरत राहणार का शेंगा सापडायला पाहिजे मग सारा करायला चित लागस. नाही ते पटा वावर पेरीनी मुठभर शेंगा हो म्हणा बापरे मी का बोल गेलो वावर मग बची तिची. आता लोके पाहिजे दिलदार. आणि आपला कीर्तन एक खास येते बॉबी दादा साहेब. आपला कीर्तन खास येते. आपला कीर्तन जर दिल पोलिसने बशी घेत ना मनमा शंका नाही. काय काय लोक असं हा बोलतात 150 ना तो रे असा बसताना मग त्याला असू येत नाही. पण आपला कीर्तन मग एकदम मन मोकळा पण जर बशी घेत ना इथलं दिल कोलीन बशी घेत ना तुमले इथला असाल भेटी ना. तरुण भाऊसले काय सांगणार नाही पण 60 पुढला ज्या काका आहेत ना त्यातले सांगत जर दिल कोलीन आशिले ना आपला कीर्तन मग बसणार ना 6 महिना टिके होणे आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतो की 6 महिन्यानंतर काय करा ना मला कोपन नाच टाका ना जग नाही मग पैसा काय टाका ना जग नाही मग पैसा कडे काय दाखा ना. विठ्ठल विठ्ठल